सर्वांना जय भीम। मी आलो आहे माझ्या गावी अक्कलकोट तालुका गोगाव हे माझ्या गावी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत हे माझं स्वतःचं शेत आहे आणि या ठिकाणी हे जे बैल दिसतं हे बैल हे माझं स्वतःचं आहे। हे दोन्ही बैल आहेत आणि हे जेव्हा जेव्हा मी गावी येतो त्यावेळेला फक्त बैल मला बघितल्यानंतर नुसता डरकाळ्या मारत असतो, जणू काही त्याला असं वाटतं की मी येऊन त्याला मारणारच आहे। पण या शेतामध्ये तुम्हाला खूप मस्त वाटेल, बैल डरकाळी देत आहे। हे समोरचं जे आहे हे सगळं तूर आहे, आपण जे तूर डाळ बोलतो तूर डाळ, हे यापासून तूर डाळ होतं आणि हे धन भरलेलं आहे सध्या हे उडीद आहे। हे उडीद आणि याच्यापासून उडीद डाळ होतं जे आपण इडलीमध्ये वगैरे टाकतो। आणि या ठिकाणी हा पाहत आहोत आपण हे बैलाचा कोटा आहे या ठिकाणी आणि हे पूर्ण दिसणारा जी जमीन आहे ती माझ्या स्वतःची आहे आणि माझ्या घरी आजही बैल आहेत। खूप सुंदरसं शेत आहे, सध्या पाऊस नाही आहे, सगळे पीक वाळत आहेत आणि हे समोरचं जे आहे हे मिरच्याचे झाडं आहेत, मिरची लागत आहे सध्या। हे पहा आपण मिरची ह्या शेतकऱ्यांनी ह्या मिरचीला किती मेहनत करून ह्याला तयार करत असतो आणि आज कवडी मोलाचं मिरच्याला भाव या शेतकऱ्याला भेटत असतं। सध्या पाऊस नाही आहे, हे पूर्ण बघा जमीन कसं दिसतं। हे मी स्वतः लावलेलं आहे, करोनामध्ये झाड लावलं होतं आंब्याचं झाड, आज हे एवढं मोठं झालेलं आहे। करोनामध्ये मी स्वतः ह्या झाडाला लावलं होतं ज्यावेळेला मी मुंबईवरून गावी आलो 8 दिवसासाठी आणि त्यावेळेला मी हे झाड लावलेलं आहे। आज एवढा मोठा हे वृक्ष झालेला आहे आणि या ठिकाणी नळ आहे माझ्या शेतामध्ये। या नळाला हे बघा, हे नळ कसं आहे आपल्या इकडे आपण बघू शकतात। हे नळ ह्या नळाला असं डायरेक्ट काढायचं आणि डायरेक्ट पाणी येतं। आपल्याकडे हे शेतातलं जुगाड या पद्धतीनं असतं, म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की आपण काही ना काही जुगाड करत असतो। आणि हे उडीद आहे, इकडेही तूर आहे आणि या ठिकाणी काही लोक तिकडे माझे शेजारी शेळ्या वगैरे राखत आहेत। ही पूर्ण जमीन ही माझी आहे, कमीत कमी 12 एकर जमीन म्हणायला काही हरकत नाही। टोटल माझ्या वडिलांच्या नावाने म्हणा की आमच्या तिघा भावाच्या नावाने म्हणा की 10-12 एकर जमीन आहे। त्यात काल काही या ठिकाणी रास वगैरे केलेत। हे आहे मूग म्हणतो आपण, मूग। हे मूग आहे, हे तोडू असं टाकून याचं उद्या रास करतील। हे सुंदरसा नजारा आम्हाला दिसत आहे। हे माझं स्वतःचं गाव आहे आणि खूप बरं वाटतं की ज्यावेळेला जेव्हा गावी 1-2 दिवसासाठी येतो मी त्यावेळेला मन भरून जातं। ह्याचं निसर्गाचं जे वातावरण आहे, शुद्ध श्वास वगैरे घ्यायला भेटतं, शुद्ध हवा शुद्ध भेटतं, ऊन शुद्ध भेटतं, ऊन वारा थंडी ह्या सगळ्या गोष्टी एकदम भेटतात। हे वर्षा ऋतूचा महिना खूप बरं वाटतं, परंतु निसर्गाने या शेतकऱ्यावरती दया करावं। सध्या विहिरीतसुद्धा पाणी नाही आहे, बोरला पाणी कमी आहे, तरीसुद्धा शेतकरी राजा आपली जिद्द हरत नाही। आणि या ठिकाणी हे मिरच्या आहेत आणि शेपूची भाजी जी म्हणतो आपण, ही शेपूची भाजी आहे, ही शेपूची भाजी आहे। हा शेतकरी असं तयार करतो आणि ते 10 रुपये 20 रुपयाला पेंडी आम्ही विकत असतो। आणि ह्या जे आहेत हे भुईमुगाचे शेंगा आहेत, हे नंतर कालांतराने भुईमुग होतो आणि हे आपण जे म्हणत होतो मुगाची शेंगा, हे बघा ह्या मुगाची शेंगा असतात, सध्या वाळत आहेत आणि हे खाण्यासाठी खूप चांगलं असतात। असं हे खायचं असतं का, म्हणजे मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यानं सगळं प्रॅक्टिस आहे। कधी भेट द्यायचं असेल तर बिंदास येऊ शकतात। आणि ही विहीर आहे, तुम्ही पाहू शकतात, ही माझी विहीर आहे आणि या विहिरीमध्ये पाणी एवढंच आहे, कमी आहे पण पाणी आहे। अजूनसुद्धा बैल डरकाळी मारत आहे। ह्या भुईमुगाच्या शेंगा आहेत, ह्या भुईमुगाच्या शेंगा आणि ह्या मुगाच्या शेंगा। आणि तिकडे माझी चुलती आणि वहिनी आणि भाऊ हे तिघंसुद्धा तिकडे भुईमुगाच्या शेंगा काढत आहेत, मुगाच्या शेंगा काढत आहेत। का म्हणजे याच्यामध्ये काही हे पहा, हे जे काळे काळे दिसतात हे म्हणजे हे धन तयार झालेलं आहे पूर्ण, आणि याच्यात ते काही हिरवं आहेत हे अजून तयार झालेलं नाही आहेत।
हे अजून 8 दिवस लागतील. म्हणजे त्या 8 दिवसानंतर त्यांना काढता येईल. त्याच्यानंतर हा भुईमुगाचा शेंगा येईल. हे आपण जे शेंगदाणा बोलतो, हे शेंगदाण्याचे झाडं आहेत. हे शेंगदाणा म्हणतो आपण. हे भुईमुगाचे शेंगा आहेत आणि हे तुरीचे शेंगा आहेत. या तुरीचे शेंगा आहेत, प्लस हे उडदाच्या शेंगा आहेत. ही उडदाची शेती आहे, तुरीची शेती आहे आणि ही उडदाची शेती. प्लस इकडं आहे हे मिरच्याची झाडं, मिरच्या जी आपण दिसत आहेत सगळ्यांना मिरच्या. या पद्धतीने माझं शेत आहे. कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कमेंट करून कळवा. माझ्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडल्यास, नाही आवडलं तर काही हरकत नाही आहे, मी शेतकरी पुत्र आहे. हे निसर्गरम्य तुम्हाला मी दाखवलं, याबद्दल तुम्हाला काय वाटलं ते जरूर कमेंटमध्ये कळवा. सर्वांना माझा नमस्ते, जय भीम. माझ्या मित्रांना या कधी या गावाला पुन्हा भेट द्यायला किंवा स्वामी समर्थ मंदिरालासुद्धा आपण भेट देऊ शकतात, जे स्वामी महाराज फेमस आहेत तालुक्यामध्ये अक्कलकोटमध्ये. आपण सर्वांनी भेट देऊ शकतात. सुंदरसं वातावरण आज तुम्ही पाहिलेलं आहात. हे माझं गावचं पुढे गाव आहे, तिकडे हा पूर्ण हा शेत जे दिसतं हे माझं स्वतःचं शेत आहे. 10-12 एकर शेत आहे. या ठिकाणी आजही मी स्वतः, माझे वडील, माझे बंधू हे सगळे शेती काम करत असतात. म्हणजे मी आजही माझं घर शेतीवरतीच उदरनिर्वाह करत असतो. आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका.